असून सुद्धा दुसऱ्याच्या स्त्रीवर नजर ठेवायची. आमच्या संतांनी सांगितलं काय आहे, परस्त्री माते समान जाण. हा, परस्त्री माते समान जाण. ओके, एवढं आपल्याला. परस्त्री माते समान जाण बाबांचा खरंच अभ्यास आहे. एकदा जोरात 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 टाळी सेवा करा बरं. आमचे कदम माऊली जेव्हा येतात ना, कदम माऊलीलाही खालून ओव्या सांगत असतात. मी व्हिडिओत पाहिलं म्हणून लक्षात आलं. आणखी काही आहेत खालून ओव्या सांगतात. अतिशय तुमच्या चरणावर कोटी कोटी धन्यवाद आहे. दुसऱ्याच्या स्त्रीवर नजर ठेवणारा त्याला महारौरव नावाच्या नरकामध्ये जावं लागतं. आणि तिथे रुरु नावाचा सर्प आहे. तो सर्प त्याला कच्च तोडून खात असतो. रुरु नावाचा सर्प, महारौरव, त्याला नरकामध्ये जावं लागतं. दुसरा आहे कुंभीपाक. कुंभीपाक नावाचा नरक आहे. त्या कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये कोणाला जावं लागतं माहितीये? त्याला ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही ना, जो मांस भक्षण करतो ना, जो पशुपक्ष्यांची हत्या करतो, त्याला कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये जावं लागतं. काय आहे आत्ताच्या काळामध्ये? लग्न होईना, लग्न होईना, मुलीच राहिल्या नाही, मुलीच राहिल्या नाही, मुलीच राहिल्या नाही असं म्हणतात. इकडं हे चालू आहे की नाही? का पटकन लग्न होतं? म्हणजे आमच्या इकडले राहिलेले स्थळ इकडे पाठवून देतो. आमचे ऐका ऐका, हो मुलीच राहिल्या नाही, हो मुलीच राहिल्या नाही. काही लय डिमांड आलं त्या नवरीच्या बापाला. ऐका, पण खरं सांगू, भरपूर मुली आहेत, लग्न का होत नाही त्याची एक औषध आहे. आणि ते औषध माझ्याकडे आहे. हो, ते जर औषध तुम्ही घेतलं तर लग्न होणार. औषध सांगू? हे औषध आहे. हे औषध घ्यायचं, कोणतंच काहीच पाळायची गरज नाही, हे का नाही? काही खायचं, वांग खायचं, बटाटा खायचा, हे का नाही? दुखण्यावरती सांगतात लोक हे खाऊ नको, ते खाऊ नको. हे एकदा टाकलं की मग काय खायचं नाही, काय खायचं ते सगळं लक्षात येतं. हे औषध आहे, हे घ्या, रांगच रांग लागेल. कारण या काळामध्ये जर मुलीचे आई वडील शोधत असतील तर ते संपत्ती संतती हे शोधत नाहीत. तो गुणवान आहे, तो कुलवान आहे, चारित्र्य संपन्न आहे, हे शोधतात. आमच्या महाराजांचं लग्न झालं का? चारित्र्य संपन्न आहे, गळ्यात माळ आहे, भगवंताचं भजन रोज करतात. जो मृदंग आहे ना, मृदंग, येशाम श्रीमद यशोदा सूत पदकमले भक्ती नास्ति नराणाम धिक्ताम धिक्ताम धिगेताम कथयति सततम कीर्तनस्तो मृदंगाः. श्रीमद भागवत महापुराणात वर्णन करतात. तो मृदंग बोलत असतो कथा कीर्तनांमध्ये वाजवत असताना, ए कथा कीर्तन चालू आहे, घरी झोपायला लागला. गावात 15,000 लोकसंख्या आहे, इथं एवढेच हजर आहेत. तो मृदंग हा तबला त्याला बोलत असतो, धिक्ताम धिक्ताम धिगेताम कथयति सततम कीर्तनस्तो मृदंगा. धिक्कार असो तुमचा, अरे कथा कीर्तन चालू असताना तुम्ही घरी झोपा काढायला लागलात. तो मृदंग बोलत असतो, दादा वाजवतात का? हे साधन आहे, हे उद्धाराचं साधन आहे. हे जर घेतलं ना, म्हणायचीच गरज नाही, स्वतःहून मुलीचे आई वडील येतील. रांग लागली असेल ना? हा रांग लागते, रांग लागते. माझा अनुभव आहे. रांग लागते हो दादा, तुम्ही चिंता करू नका. हा, चिंता दुसऱ्यांनी करायची. हा ऐका, तुमचं झालं ना? आपल्याच पार्टीतले तुमचं झालं का? असू द्या, जाऊ द्या, आपला लय वेळ झाला. कुंभीपाक नावाचं नरक, ज्याच्या गळ्यात माळ नसेल, मांस भक्षण करत असेल, तो कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये जातो. पुढे कालसूत्र नावाचा नरक आहे. त्या कालसूत्र नावाच्या नरकामध्ये कोण जातो? जो देव, धर्म, साधू, संत, ग्रंथ आणि आई वडील ब्राह्मण यांचा अपमान करत असेल तर त्याला कालसूत्र नावाच्या नरकामध्ये जातो.
साधूचा अपमान जर केला तर कालसूत्र नावाच्या नरकात. हे सांगत होतं कोण? सुखदेवजी. ऐकत होतं कोण? परीक्षित. परीक्षिताला आता झटका लागला, अरे कालसूत्र नावाचा नरक आहे आणि ते कर्म तर आपण केलं, संतांचा अपमान झाला, आता मला कालसूत्र नावाच्या नरकामध्ये जावं लागणार. सुखदेवजींच्या जवळ रडायला लागले. सुखदेवजी म्हणतात, अरे हे 28 प्रकारची नरक आहेत ना, जे जे कर्म झालं त्या कर्मानुसार त्या नरकामध्ये जावं लागणार हे निश्चित आहे, पण याच्यावर उपाय आहेत. आणि ते उपाय कोणते आहेत? चंद्रायन, कृत्स्नायन. तुम्ही जे व्रत करता सोमवारी, प्रदोष व्रत आहे,